Yes, good morning to all of you. ओके कैसे हो? बढ़िया, मस्त एकदम ना. ओके, ठीक आहे. मी पण फार मस्त आहे, कारण काल 88% मिळालेत. पेढीच वाटतो आहे तिला काल. हां येस, काल पण नीटची एक्झाम चांगली तिने दिलेली आहे. ओके, टाईम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे. चला या. हो 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 हो. म्हणजे तो मॉडरेट टफ असा पेपर होता. मॉडरेट टफ म्हणजे मॉडरेट आणि डिफिकल्ट यांच्यामध्ये तो असा पेपर होता आणि लेंदी पेपर होता. टाईम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे. ओके, चला लेटस्ट होप 600 जाईल. तिने काढले काय मार्क्स? आन्सर शीट वगैरे लगेच येते ना. बघूया आता. एम्स तिचं टार्गेट आहे, तर एम्स आता बघूया कोणतं एम्स मिळतं. ओके सो हां, बट बिफोर दॅट वन तिने स्टडी काय कसा केला ते सांगते तुम्हाला. स्टडी तिने फार सिन्सिअरली, कन्सिस्टंटली, विथ फुल फोकस असा स्टडी केलेला आहे. म्हणजे त्यांचे ज्या पण टेस्ट झाल्यात, जसा नीटची 2 to 5 टेस्ट होते, तिची पण टेस्ट 2 to 5 राहायची आणि तिथल्याच 2 to 5 द्यायला लावायचो. कारण का, ती दररोज सवय व्हायला पाहिजे ना. कारण सकाळचं कॉन्सन्ट्रेशन फोकस वेगळा, आफ्टरनूनचा वेगळा. पण त्याला तुम्ही हॅबिच्युएशन झाले की मग तुम्हाला ते अजून असं तो वेळ पण तुमच्यासाठी चांगला वाटतो ना. कारण दुपारी अगदी 2ला द्यायचं आहे. ओके, मग ती सवय व्हायला पाहिजे. नंतर तर काही क्लॉक वगैरे म्हणजे घड्याळ वगैरे काही घेऊनच जाऊ देत नाही ना. त्यांनी अशी प्रॅक्टिस केली, मेंटल क्लॉकने 3 तासात पेपर कसा होतो ती सुद्धा प्रॅक्टिस केली. ओके, पण तरीसुद्धा एवढं होऊन सुद्धा 11th आवरचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात त्या दिवसाचे. ओके, कारण इतर दिवस आपण एक्झाम देतो त्या विंटर असतो, हे असतो. आता डायरेक्ट समर असते आहे ना. हा सर्व गोष्टी असतात. चला ठीक आहे, हरकत नाही. ओके, नाऊ आय थिंक वी हॅव कम्प्लिटेड द सर्क्युलर मोशन. लेट अस स्टार्ट विथ द रोटेशनल मोशन. ओके सर, असं कोणी आहे का आज पहिलंच लेक्चर आहे? हां, तू आहे का? तरीच वाटलं मला. ओके, काय हरकत नाही. हां, रोटेशनल मोशन. ओके, व्हॉट इज इन बाय रोटेशनल मोशन? सपोज ही एक बॉडी आहे. येस, येऊन जा. बघा, ही एक बॉडी आहे अँड अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, about this axis of rotation, ही बॉडी रोटेट होते. मग या मोशनमध्ये बघा, ह्या मोशनमध्ये बघा, सपोज हा पार्टिकल आहे. ड्युरिंग द मोशन ऑफ दिस बॉडी, हा जो पार्टिकल आहे, इट परफॉर्म्स व्हॉट? सर्क्युलर मोशन. हा पार्टिकल बघा कशामध्ये बरं? सर्क्युलर मोशनमध्ये. सपोज आपण हा एक पार्टिकल घेतला, हा सुद्धा कोणत्या मोशनमध्ये बरं? सर्क्युलर मोशनमध्ये. इथं एक पार्टिकल घ्या, हा सुद्धा कोणत्या मोशनमध्ये? बघा,
बघा हा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये, हा पार्टिकल, हा पण पार्टिकल कोणत्या मोशनमध्ये सांगा बरं? सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणजे एव्हरी पार्टिकल ड्युरिंग दिस मोशन इज इन सर्क्युलर मोशन. It means the motion of a body in which almost all the particle performs circular motion. येते का लक्षात? ह्या मोशनमध्ये प्रत्येक पार्टिकल, तुम्ही कोणताही पार्टिकल घ्या, सपोज हा पार्टिकल घेतला, हा पार्टिकलसुद्धा कशी मोशन असणार आहे ह्या पार्टिकलची? ही बघा, ही कोणती मोशन आहे सांगा बरं? सर्क्युलर मोशन आहे. एव्हरी पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. The motion of a body in which almost all the particle perform circular motion, then it is known as what? Rotational motion. येते का लक्षात? ओके. मग तरी सुद्धा याच्यात असे कोणते कोणते पार्टिकल आहेत ते सर्कलमध्ये फिरत नाहीत? हां, जे पार्टिकल या ॲक्सिस ऑफ रोटेशनवर आहेत ते एकसुद्धा सर्क्युलर मोशन परफॉर्म नाही करत. हे बघा, आता हा पार्टिकल आहे, हा इथंच असणार आहे ना, बाकी सर्व सर्क्युलर मोशनमध्ये आहे. किंवा ह्या लाईनवर असणारे प्रत्येक पार्टिकल, बघा ह्या लाईनवर असलेला प्रत्येक पार्टिकल, सर्व पार्टिकल अलग अलग, सर्व पार्टिकल हे सर्कलमध्ये फिरत नाही आहेत. हे पार्टिकल सोडून सर्वच्या सर्व सर्कलमध्ये जर फिरत असतील तर त्या बॉडीच्या मोशनला काय म्हणतात? रोटेशनल मोशन. इथे लक्षात, द मोशन ऑफ अ बॉडी इन विच ऑलमोस्ट ऑल द पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन एक्सेप्ट दोज पार्टिकल दॅट लाईज ऑन द ॲक्सिस ऑफ रोटेशन. अशा मोशनला म्हणतात रोटेशनल मोशन. समजलं रोटेशनल मोशन काय? ओके. मग पहिल्यांदा रोटेशनल मोशनची डेफिनेशन लिहा. ओके. बरं, बघा आता, द मोशन ऑफ अ बॉडी, द मोशन ऑफ अ बॉडी in which almost all the particles, in which almost all the particles performs circular motion except the particle, except the particle that lies along, that lies along axis of rotation. Then such a motion, of a body is known as
रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. बरं, आता ही हेडिंग द्या बरं. ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरं, आता ॲक्सिस ऑफ रोटेशनला जर आपल्याला डिफाईन करायचं झालं तर कसं करणार बरं ॲक्सिस ऑफ रोटेशन? बघा, इन द रोटेशनल मोशन line joining the centers of all the circular motion of the body. Line joining the centers of circular motion of all the bodies. That is called as axis of rotation. आलं का लक्षात? है ना? बघा, line joining the centers of all circular motion in the rotational motion is called as axis of rotation. समजलं का? मग लिहा, the line joining the centers of circular motion of all the particles of the body during its rotational motion is known as axis of rotation. समजलं का ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय? ओके, म्हणजे आता बघा, जे लेट आले ते परत एकदा समजून सांगतो. बॉडीची अशी मोशन चाललेली आहे, ज्या मोशनमध्ये बॉडीचा प्रत्येक पार्टिकल सर्कलमध्ये फिरतो आहे. अशा मोशनला म्हणतात रोटेशनल मोशन, एक्सेप्ट दोज पार्टिकल दॅट लाईज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे जे ब्ल्यू मार्क केलेले आहेत तेवढे पार्टिकल्स किंवा त्या लाईनवरचे पार्टिकल जर सोडले, सर्वच्या सर्व ह्या मोशनमध्ये सर्कलमध्ये फिरत आहेत. आलं का लक्षात? मग अशा मोशनला म्हणतात रोटेशनल मोशन. आणि ही जी लाईन आहे या सर्व सेंटर्सला जॉईन करणारी, तिला म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन. समजलं का? ओके, बरं. आता आपण याच्या रिलेटेड पहिल्यांदा इनर्शिया काय आणि मग रोटेशनल इनर्शिया काय हा आपण समजून घेऊ. ओके, बघा आता इनर्शिया. बरं, इनर्शिया आणि पॅरलली आपण रोटेशनल इनर्शिया आपण समजून घेऊ. बरं, आता आपल्याला ही इनर्शिया ही टर्म कोणत्या मोशनमध्ये मिळते? लिनियर मोशनमध्ये.
आणि रोटेशनल इनर्शिया कोणत्या मोशनमध्ये मिळणार आहे आपल्याला? रोटेशनल इनर्शिया. ओके, बरं. मग आता इनर्शिया म्हणजे काय सांगता येईल का? व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? इनर्शियाचा अर्थ काय बरं? प्रॉपर्टी ऑफ बॉडी टू चेंज इट्स. बरं, थोडंसं आता याच्यात अजून क्लिरिफिकेशन लागेल. स्टेट ऑफ मोशन चेंज करण्याच्या प्रोसेसला इनर्शिया नाही म्हणत, पण स्टेट ऑफ मोशन होत असताना बॉडी जी काही अपोजिशन देते ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट ऑफ मोशन, दॅट इज कॉल्ड ॲज इनर्शिया. समजलं का? म्हणजे अपोजिशन गिवन बाय द बॉडी ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट ऑफ मोशन. येते का लक्षात? मग स्टेट ऑफ मोशन चेंज होतात म्हणजे कोणत्या कोणत्या स्टेट चेंज होतात? हे बघा, पहिली स्टेट, बॉडी ॲट रेस्ट आहे. रेस्ट होत असताना ती जर मोशनमध्ये आली तर मोशनमध्ये येण्याआधी ती बॉडी काय करते? अपोजिशन देते. मग ही जी अपोजिशन देण्याची तिची नॅचरल प्रॉपर्टी आहे तिला काय म्हणतात? इनर्शिया. आलं का लक्षात? एक्झाम्पल, आता सपोज आता ही एक बॉटल आहे बघा, ही बॉटल आहे. आता ही बॉटल ॲट रेस्ट आहे, बरोबर आहे का? ॲट रेस्ट आहे म्हणजे हिची आता स्टेट कोणती? बरं, ॲट रेस्ट आहे. आता हिला जर हिची स्टेट चेंज करायची असेल तर हिला काय अप्लाय करावं लागेल सांगा बरं? फोर्स अप्लाय करावं लागेल. बरं, आता मी फोर्स अप्लाय केला आहे फोर्स अप्लाय, पण ही बॉटल हल्ली का तिच्या जागेवरनं? नाही, कारण ती आता काय करते? तिचं अपोजिशन देते. आलं काय लक्षात? काय देते? तिचा अपोजिशन देते. किंवा आता बघा, हा बेंच आहे है ना, या बेंचला मी फोर्स लावला, आता हल्ला का रे हा बेंच? नाही हल्ला ना. याचा अर्थ काय चाललं आहे ह्या बॉडीचं? मला या फोर्सला काय चाललं आहे? अपोजिशन चाललेलं आहे. म्हणजे अपोजिशन गिवन बाय द बॉडी ड्युरिंग द चेंज ऑफ इट्स स्टेट. म्हणजे आता बघा, आता मी थोडा जास्त फोर्स लावला की बॉटल हल्ली, पण तेवढा जर फोर्स लावला तर हा बेंच हलणार आहे का? नाही. याचा अर्थ काय झाला? ह्या बॉडीचं मास कमी आहे म्हणून हिचा अपोजिशन कमी आहे. ह्या बॉडीचं मास जास्त आहे म्हणून हिचा अपोजिशन जास्त आहे. ग्रेटर द मास, greater will be the opposition during the change of state of motion, and that means greater will be the inertia. समजते? येते लक्षात? म्हणजे याचा अर्थ मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. आलं का लक्षात? समजलं? इनर्शिया म्हणजे काय? अपोजिशन गिवन ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट ऑफ मोशन, दॅट इज कॉल्ड ॲज इनर्शिया. ओके, मग बघा आता इथं काय बरं? अपोजिशन. हे बघा, एकदम पीक वर्ड आहे अपोजिशन, है ना. गिवन बाय द बॉडी during change of its state of motion, during its change of state of linear motion. येते का लक्षात? है ना. म्हणजे लिनियर मोशनची स्टेट चेंज. लिनियर मोशनच्या स्टेट कोणत्या कोणत्या बरं? ॲट रेस्ट आहे, युनिफॉर्म मोशन आहे, ॲक्सिलरेटेड मोशन आहे. आलं का लक्षात? या सर्व स्टेट आहेत. ह्या स्टेट चेंज होत असताना बॉडी आपल्या काय करते बरं? अपोजिशन देते. या प्रॉपर्टीलाच काय म्हणतात? इनर्शिया. येते लक्षात? म्हणजे याचा अर्थ काय झाला? जर मास ग्रेटर असेल तर अपोजिशन पण ग्रेटर. आलं का लक्षात? हे बघा, मास ऑफ द बॉडी जर ग्रेटर असेल
याचा अर्थ काय झालं बरं, ग्रेटर बरं का. तर अपोजिशन पण काय असेल सांगा बरं, ग्रेटर. म्हणजेच इनर्शिया पण काय असेल सांगा बरं, ग्रेटर. समजतंय का सांगा मला. बरं, याच्यावर आपल्याला काय कळालं, मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. ओके, मास इज मेजर ऑफ इनर्शिया. बरं, समजलंय. बरं, मला सांगा, स्टेट ऑफ लिनियर मोशन चेंज करण्यासाठी कोणती क्वांटिटी आवश्यक आहे, फोर्स. टू चेंज द स्टेट ऑफ लिनियर मोशन फोर्स इज रिस्पॉन्सिबल. आलं का लक्षात. म्हणजे फोर्स चेंजेस स्टेट ऑफ लिनियर मोशन. मग मला सांगा, फोर्सचा फॉर्म्युला काय, F इज इक्वल्स टू ma. म्हणजे जर हे बघा, अपोजिशन जास्त, मास जास्त असेल तर अपोजिशन जास्त, म्हणजे इनर्शिया जास्त, म्हणजे बॉडीची स्टेट चेंज करण्याला फोर्स पण काय लागेल बरं, जास्त लागणार. येते का लक्षात. ओके, म्हणजे मास इज ग्रेटर, अपोजिशन इज ग्रेटर, इनर्शिया इज ग्रेटर, दॅट मीन्स टू चेंज द स्टेट फोर्स विल बी रिक्वायर्ड ग्रेटर. येते का लक्षात. म्हणजे याचाच अर्थ काय झाला, जर मास जास्त असेल तर इनर्शिया पण जास्त, मग फोर्स पण जास्त लागणार. आलं का लक्षात. असा तो कन्सेप्ट आहे इनर्शियाचा, जो आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ त्याचा अभ्यास करताना बघितलेला. म्हणजे त्या न्यूटन्स लॉ फर्स्ट लॉ है ना, बॉडी ॲट रेस्ट असेल तर ॲट रेस्टच राहते, बॉडी युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहते. म्हणजेच त्या फर्स्ट लॉची एक साईड काय झाली बरं, की बॉडी डज नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन बाय इट्स ओन. मग स्टेट ऑफ मोशन जर चेंज करायची असेल तर काय लागतं बरं, फोर्स लागतं. मग त्याची दुसरी साईड काय झाली बरं, याचाच अर्थ बॉडी अपोज करते ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट ऑफ मोशन, दॅट इज इनर्शिया. या सर्व वन साईड टू साईड कॉईनच्या सर्व बाजूच साईड्स कशा दिल्या आहेत बरं, लॉज ऑफ मोशनमध्ये, फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये दिलेलं आहे. मग त्याची जी काही व्हॅल्यू आहे, फॉर्म्युला आहे, तो सेकंड लॉने दिला. पण हा सर्व पार्ट कुठला आहे बरं, हा इथून तेवढा पार्ट सर्व फर्स्ट लॉचा आहे, आणि या सेकंड लॉने आपल्याला फॉर्म्युला दिला. आले का लक्षात. ओके, म्हणजे थोडक्यात स्टेट चेंज होत असताना बॉडीचं अपोजिशन देण्याची जी नॅचरल त्याची प्रवृत्ती आहे, प्रोसेस आहे, तिला काय म्हणतात, इनर्शिया. आलं काय लक्षात. ओके, बरं. म्हणजे आता लक्षात घ्या, आपल्याला कोणी अटॅक करायला आला, आपण नॅचरली काय करणार आहे, अपोजिशन देणार की नाही, की बाबा या येन तू मारून जा मला, असं होईल का, आहे की नाही. म्हणजे ही प्रत्येक बॉडीची काय बरं प्रॉपर्टी आहे, अपोजिशन देणं. ओके, बरं. आता रोटेशनल इनर्शिया म्हणजे काय असणार आहे, एकदम सिम्पल आहे. ते बघा, तुम्हाला जर हा लिनियर मोशनमधला इनर्शिया समजला, म्हणजे रोटेशनल मोशनमधला पण इनर्शिया. हे बघा, अपोजिशन गिवन बाय द बॉडी ड्युरिंग इट्स चेंज ऑफ स्टेट ऑफ रोटेशनल मोशन. येते का लक्षात. बघा, आता सर्व ॲज इट इज राहणार आहे. बघा, फक्त ॲज इट इज राहणार आहे. इथं काय असणार आहे, स्टेट ऑफ लिनियर मोशनच्या ऐवजी काय असणार आहे इथं सांगा बरं, रोटेशनल मोशन असणार आहे. बाकी सर्व लाईन त्याच राहणार आहे. समजलं का. लिहिण्याची गरज आहे परत मला, है ना. हा पहिला पॉईंट. अपोजिशन गिवन बाय द बॉडी ड्युरिंग इट्स चेंज ऑफ स्टेट ऑफ रोटेशनल मोशन इज कॉल्ड ॲज रोटेशनल इनर्शिया. समजलं.
येते लक्षात? बरं, आता इथं रोटेशनल इनर्शिया मेजर करण्यासाठी इथं मास कशाने मेजर केलेला आहे रे? म्हणजे मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. इथं मोमेंट ऑफ इनर्शिया मेजर्स द रोटेशनल इनर्शिया. आता एक तुमच्याकडे एक नवीन क्वांटिटी तयार झालेली आहे. ओके, बघा मी पहिल्यांदा हा पॉईंट लिहितो, मग वरचा पॉईंट लिहितो. बघा बरं का, इथं इनर्शियाचं मोजमाप कोणा थ्रू केलं गेलेलं आहे? मास. मग इथं रोटेशनल इनर्शियाचं मोजमाप केलेलं आहे बाय द क्वांटिटी मोमेंट ऑफ इनर्शिया. आलं का लक्षात? हे बघा, इथं मी पूर्ण हे लिहितो, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इन शॉर्ट त्याला काय म्हणतात? MI. मोमेंट ऑफ इनर्शिया मेजर्स रोटेशनल इनर्शिया. मेजर्स रोटेशनल इनर्शिया. आल्या का लक्षात? मग आता इथे लक्षात घ्या बरं का, हे बघा, जर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर त्या बॉडीचा अपोजिशन काय बरं? जास्त. म्हणजे तिचा रोटेशनल इनर्शिया काय बरं? जास्त. समजतंय का? मग तो पॉईंट आता इथे लिहितो. बघा, जर मोमेंट ऑफ इनर्शिया हा ग्रेटर असेल तर बॉडीचा अपोजिशनसुद्धा काय असेल बरं? ग्रेटर असेल. म्हणजेच रोटेशनल इनर्शिया काय बरं त्या बॉडीचा? ग्रेटर. समजलं का? बरं, याला आपण इन डिटेलमध्ये आता समजून घेणार आहेत. पहिल्यांदा आपण फक्त इथं जसं इनर्शियामध्ये मासने रोल प्ले केलेला आहे तसं इथं कोणी रोल प्ले केलेला आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाने. येतंय लक्षात? बरं, आता लिनियर मोशन होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे आपण बघितलं? फोर्स. म्हणजे स्टेट ऑफ लिनियर मोशन चेंज करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? फोर्स. आणि मग चेंज ऑफ स्टेट ऑफ किंवा फोर्स चेंजेस द स्टेट ऑफ लिनियर मोशन. तसं स्टेट ऑफ रोटेशनल मोशन चेंज करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? मोमेंट ऑफ फोर्स. आणि अजून त्याला दुसरं काय नाव आहे? टॉर्क. टॉर्क, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. आलं का लक्षात? आता या बॉडीला मला रोटेट करायचं आहे. हे बघा, मी काय लावला? हे बघा, काय लावला रे? हा टॉर्क लावला आहे की नाही? अरे सटकतंय का? हे बघा, टॉर्क लावलेला आहे. हे बघा, जास्त पॅक झाला वाटतं. हे बघा, हा टॉर्क लावला आहे. ठीक आहे ना? बघा, काय लावला आहे? हा बॉडी काय होते? रोटेट. टू इक्वल अँड अपोजिट फोर्स. समजलं काय? बघा, हे बघा, एक इकडनं लावला, इकडनं लावला. आलं का लक्षात? हा काय झाला बरं? टॉर्क झाला. समजतंय का? हा टॉर्क अप्लाय करतोय आपण. ओके, बॉडीला रोटेट करायचं असेल तर बॉडीला काय लावावं लागतो? टॉर्क. बॉडीला लिनियर मोशनमध्ये जाऊ द्यायचं असेल तर काय लावावं लागतं? फोर्स. समजलं? बघा आता, म्हणजे टॉर्क चेंजेस टॉर्क काय चेंज करतो? स्टेट ऑफ रोटेशनल मोशन. बरं बरं, आता बघा, हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे याला आपण आय लेटरने डिनोट करणार आहे. कोणत्या लेटरने? आय ह्या लेटरने डिनोट करणार आहे. आता आपण याला ॲनॉलॉजीस सारखा फॉर्म्युला लिहू. इथं फोर्स, इथं काय लिहिणार माहिती आहे का? टॉर्क. बघा बरं का, आपण एकदम ॲनॉलॉजीने जाऊ. टॉर्क इज इक्वल्स टू, इथं इनर्शिया कोणी मेजर केला रे? मासने. इथं रोटेशनल इनर्शिया कोण मेजर करतंय? मग काय लिहू सांगा बरं मोमेंट ऑफ इनर्शियासाठी? आय. बरं, इथं कोणतं ॲक्सलरेशन होतं आहे? लिनियर ॲक्सलरेशन. इथं कोणतं ॲक्सलरेशन होणार आहे? अँग्युलर ॲक्सलरेशन. कोणतं होणार आहे?
अँग्युलर ॲक्सलरेशन है ना. मग इथं ए असेल, इथं काय असेल सांगा बरं. नाही, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. अल्फा. अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सलरेशन. टॉर्क इज इक्वल्स टू आय अल्फा, व्हेअर अल्फा काय आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन. आलं का लक्षात. म्हणजे बघा आता इथं जर असं लिहिलं आपण, जर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच आय जर जास्त असेल, ग्रेटर असेल, म्हणजेच रोटेशनल इनर्शिया काय बरं, ग्रेटर. रोटेशनल इनर्शिया पण काय बरं, ग्रेटर. म्हणजेच काय ग्रेटर लागेल रे त्या बॉडीची स्टेट चेंज करण्यासाठी, टॉर्क जास्त लागेल. समजतंय का. ओके. अशा पद्धतीने हा रोटेशनल इनर्शियाचा कन्सेप्ट आहे. बरं, हे आपण डायरेक्ट जर सांगितलं असतं तर कदाचित तुम्हाला समजण्यासाठी वेळ लागला असता किंवा मग अडचणी आल्या असतं. म्हणून आपण पहिल्यांदा काय घेतलं, जो आपल्या लिनियर मोशनमधला इनर्शिया तो घेतला आणि मग ॲनॉलॉजीने आपण कोणाला समजून घेतलं, रोटेशनल इनर्शियाला. समजलं का. लिहून घ्या. मग आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काय प्रकार आहे तो बघू.
हां, आता इथं जो आहे क्रॉस प्रोडक्ट असणार आहे ते बघू आपण काय आहे ते कसं येतं. ठीक आहे ना. हां. कारण तिकडे तो पण काय क्रॉस मास इंटू ॲक्सलरेशन. पण आता कसं असतं इथं आता याच्यावरनं आपण असं डायरेक्ट वेक्टर फॉर्ममध्ये लिहिणार नाही आहे. कारण हा वेक्टर फॉर्ममध्ये आलं का लक्षात. पण हा स्केलर आहे, हा वेक्टरच आहे. म्हणजे याची जी डायरेक्शन ती याची डायरेक्शन आहे. तसं याचा हा क्रॉस प्रोडक्ट नाही आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया स्केलर क्वांटिटी आहे, अल्फा वेक्टर क्वांटिटी आहे. मग अल्फाची जी डायरेक्शन ती टॉर्कची डायरेक्शन. अल्फा अपवर्ड, टॉर्क पण अपवर्ड अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आलं का लक्षात. फोर्स इन द डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन. हेच झालं प्रत्येकाचं लिहून. चालायचं पुढे. ओके. आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपण बघणार आहोत. ठीक आहे. बघा आता मोमेंट ऑफ इनर्शिया आता सपोज ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी असं समजू आपण. इट इज मेड अप ऑफ एन नंबर ऑफ मासेस. है ना, ही बॉडी अशी आहे. सपोज ह्या ॲक्सिस भोवती आपण या बॉडीला फिरवतो आहे. ठीक आहे. सपोज दिस बॉडी इज मेड अप ऑफ एन नंबर ऑफ मासेस. सपोज इथं मास M1 आहे, पण तिचं या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं अंतर आहे R1. सपोज हे दुसरं मास आहे M2, ते R2 अंतरावर आहे. असं करत करत सपोज हे तिसरं मास आहे R3, इथे M3. असं करत 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 इथं सपोज शेवटचा मास आहे Mn आणि त्याचं डिस्टन्स आहे Rn. समजलं आहे का. बॉडी अशी फिरते मेडअप ऑफ, म्हणजे डिस्क्रेट पार्टिकल सिस्टीम आहे. डिस्क्रेट पार्टिकल सिस्टीम म्हणजे नंबर ऑफ मासेसची बनलेली. ओके. किंवा इमॅजिन करा एक स्टिक आहे, तिला आपण असे नंबर ऑफ स्ट्रिंग्स बांधलेले आहेत, दोरी बांधलेली आहे. आणि प्रत्येक दोरीच्या एंडला एक पार्टिकल बांधलेला आहे ज्याचा मास M1, M2, M3 अप टू Mn. आणि फिरवतोय आपण असं. येतं आहे का लक्षात. तसं इमॅजिन करा. झालं इमॅजिन. ओके. आता बघा जर सिंगल पार्टिकल रोटेट होत राहिला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय ते इथं पहिल्यांदा सांगतो. हे बघा सिंगल पार्टिकल, फॉर सिंगल पार्टिकल सपोज ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. ह्या स्ट्रिंगला आपण एक सिंगल पार्टिकल बांधलेला आहे ज्याचं मास M आहे. समजतंय. याची रेडियस R आहे आणि असा तो रोटेट होतो आहे. येस.
समजले? सिंगल पार्टिकल आणि तो असा रोटेट होतो आहे रेडियस आरने. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो फॉर्म्युला? मोमेंट ऑफ इनर्शिया एम आय, त्याला आयने डिनोट करतो आपण. प्रोडक्ट ऑफ मास अँड इट्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. AOR म्हणजे काय रे मुलांना? ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरं का, इन शॉर्ट आपण आता AOR लिहिणार आहोत ॲक्सिस ऑफ रोटेशनला. म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर सिंगल पार्टिकल सिस्टीम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. येतं आहे का लक्षात? बरं, मग ह्या सिस्टीमचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कसं लिहायला लागेल हे बघा बरं का. मोमेंट ऑफ इनर्शिया, सपोज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी, पहिला पार्टिकल m1 r1 स्क्वेअर, m1 r1 स्क्वेअर म्हणजे सिंगल पार्टिकलचं कसं लिहिलं आपण तसं. दुसऱ्या पार्टिकलचं प्लस करायचं, काय लिहिणार बरं? m2 r2 स्क्वेअर. तिसऱ्या पार्टिकलचं काय लिहिणार? कुठपर्यंत बरं? शेवटच्या पार्टिकलपर्यंत लिहायचं, mn rn स्क्वेअर. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ ईच पार्टिकल अँड इट्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग आय इन घेतला आपण, आय कुठनं स्टार्ट केला? 1 पासनं. कुठपर्यंत घ्यायचा त्याला? n पर्यंत. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. समजलं का? म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाला आपल्याला मॅथमॅटिकली डिफाईन करायचं झालं कसं करणार? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज द सम ऑफ, सम दिसतंय का? सम ऑफ प्रोडक्ट कोणाची? मास ऑफ ईच पार्टिकल अँड इट्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. समजलं? मग पहिल्यांदा लिहा मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याला आपण आय लेटरने डिनोट करतो, कॅपिटल आय. लिहा द मोमेंट ऑफ इनर्शिया, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट given axis of rotation, about given axis of rotation is the sum of product of mass of every particle, mass of every particle and its square of the distance and its square of the distance from the axis of rotation, from the axis of rotation. बरं, आता
हां 2 मिनटं परत इकडे लक्ष द्या. बरं, हे आपण डिस्क्रेट पार्टिकल सिस्टीमसाठी हा फॉर्म्युला लिहिलेला. हा फॉर डिस्क्रेट पार्टिकल सिस्टीम. ओके, म्हणजे आपण हे मोमेंट ऑफ इनर्शियाच्याच अंडर घेतोय. ओके, बरं, जर कधी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास असेल, फॉर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास. बरं चला पहिले एवढं लिहून घ्या, मग तुम्हाला सेकंड पॉईंट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड मासचा फॉर्म्युला सांगतो. लिहा बरं. ओके, हां, आता फॉर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड मास. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड मास. आता बघा, आता एखादा सपोज सॉलिड सिलेंडर आहे किंवा एखादा बॉल आहे, त्याच्यामध्ये मासचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं? युनिफॉर्म असतं. आलं का लक्षात? ओके,
मग त्या युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड माससाठी जर ती बॉडी रोटेट झाली तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा? तर बघा, फॉर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड मास म्हणजे साधारण काय बरं, रिजिड बॉडी. मग रिजिड बॉडी फॉर एक्झाम्पल आपण काय घेणार, सॉलिड सिलेंडर घेतलं आपण. एक काय घेतलं, फॉर एक्झाम्पल सॉलिड सिलेंडर. आता बघा, हे असं सॉलिड सिलेंडर आहे. ठीक आहे. आता हे सॉलिड सिलेंडर ही रोटेट होते अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ह्या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड बॉडीमध्ये मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली, है ना. मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बरं, युनिफॉर्म आहे थ्रूआउट द बॉडी. कसं आहे बरं, युनिफॉर्म. मग आपण असं लिहूया, सपोज बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ स्मॉल एलिमेंटल मासेस, है ना. सो बॉडी मेड अप ऑफ स्मॉल नंबर ऑफ एलिमेंट मासेस, नंबर ऑफ स्मॉल एलिमेंटल मासेस. त्याच्यापैकी आपण एक कन्सिडर करू. आता ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण अशी काढूया. बघा, एक एलिमेंटल मास कन्सिडर करू आपण. सपोज एक एलिमेंट मास आपण इथं कन्सिडर केलं DM. आलं का लक्ष. आणि ह्या DMचं डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन सपोज आपण घेणार R आहे. R is the distance of this elemental mass DM from axis of rotation. बघा, DM small element mass at distance R from axis of rotation. समजलं का. मग मला सांगा, आता हे सिंगल पार्टिकल आहे हा DM, याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार सांगा बरं. सिंगल DMचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DM इंटू R². बरोबर आहे की नाही. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DM किती येणार माहिती आहे का, DM इंटू R² किंवा R² DM. समजतंय का. बरं, पण मला सांगा, या बॉडीमध्ये एवढा एकटाच पार्टिकल फिरतोय का, नंबर ऑफ एलिमेंटल मासेस असे फिरतायत की नाही, वेगवेगळ्या रेडियस त्यांचा असणार आहे. मग असं जेव्हा आपल्याला याचा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर काय करावं लागतं, या सर्वांचं काय करावं लागेल, R² DMचं काय करावं लागेल माहिती आहे का. नाही 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 बघा, आपण जर स्मॉल वर्डन काढला फॉर द स्मॉल डिस्प्लेसमेंट आणि आपल्याला ओव्हर अ लॉंग डिस्टन्स टोटल वर्डन काढायचं असेल तर आपण कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे 11th. मॅथमॅटिकल मेथड्समध्ये 2 कॉन्सेप्ट होते बघा, एक डेरिव्हेटिव्ह होती, दुसरं इंटिग्रेशन होतं. आठवतं का, है ना. हे बघा, आता आपल्याला जर कधी हे सर्व समेशन करायचं असेल फॉर n नंबर ऑफ टाइम्स आपण करू शकतो. हे n जर वाढले, n नंबर जर वाढले तर यांची ॲडिशन करण्याच्या प्रोसेसला आपण नवीन मॅथमॅटिकल मेथड्समध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, इंटिग्रेशन. काय म्हटलेलं आहे, इंटिग्रेशन. आलं का लक्षात. म्हणजे पूर्ण बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचं असेल तर याचं काय करावं लागतं माहिती आहे का, इंटिग्रेशन करावं लागतं. आलं का लक्षात. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी
about given axis of rotation can be obtained by integrating above equation. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येणार, इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. आल्या का लक्षात? म्हणजे हे बघा, आपण जर कधी यांचं समेशन केलं ओके एन नंबर ऑफ टाइम्स तर आपण करू शकतो. पण हे नंबर किती असतील रे मुलांनो, इन्फानाईट नंबर असतील. हे डी एम डी एम डी एम डी एम येत आहे का लक्षात? मग त्यांचं समेशन कसं करायचं, इथं दिसतात आपल्याला 1 2 3 4 10 15 50 100 एवढे पार्टिकल आहेत. त्यांचं आपण इझिली करू शकतो. येते का लक्षात? पण मॅथमॅटिकल मेथडमध्ये त्याला जर फास्ट आपल्याला करायचं असेल तर मॅथमॅटिक्सची कोणती प्रोसेस आहे, इंटिग्रेशन. आलं का लक्षात? म्हणजे आय इज इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. समजतंय का? ओके. म्हणजे हे इन्फानाईट नंबर ऑफ ॲड करण्याच्या प्रोसेसलाच काय म्हणतात, इंटिग्रेशन. ओके. मग हा आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. ठीक आहे. बघा हे याचा अर्थ हाच आहे, फक्त आपण मॅथमॅटिकल मेथड्समध्ये हे सर्व समेशन इंटिग्रेशनने करतो. ओके, लिहून घ्या, आपण पुढे जाऊ.
ओके. हां बरं, आता आपण एक सम सॉल्व करूया की मोमेंट ऑफ इनर्शिया कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो. बरं त्याच्या आधी इथं जर जागा असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा याच्या खाली जरी लिहिलं तरी चालेल. मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट काय असणार आहे सांगा बरं. फॉर्म्युल्यावरनं तुम्ही सांगू शकतात. मासचं काय बरं, के जी. रेडियसचं मीटरचा म्हणजे के जी मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन काय येणार सांगा बरं. L2 M1 आणि T0 लिहा. ओके बरं, आता एक सम लिहा बरं. लिहा. फोर masses 1 kg, 2 kg, 3 kg and 4 kg are at the corners of square of side length 2 meter. Calculate the moment of inertia about axis of rotation passing through the center of square. बघा आता हा स्क्वेअर आहे. बरं स्क्वेअर मी असा याच्यासाठी काढला आहे, हा स्क्वेअरच आहे बरं का, पॅरलोग्राम नाही आहे. आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये हा सेंटर आहे. अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन आलं का लक्षात. म्हणजे हा स्क्वेअर असाच आहे बरं का मुलांनो. मी फक्त आपल्याला समजण्यासाठी हा सेंटर आहे, असा स्क्वेअर येतो. फक्त आता ही ॲक्सिस आपल्याला दाखवण्यासाठी आपण आयसोमेट्रिक व्ह्यू काढला. म्हणजे ही जर डायग्राम काढली आपण, ही जर डायग्राम काढली तर तो स्क्वेअर असा आहे. ठीक आहे ना. अबाउट दिस ॲक्सिस हा असा रोटेट होतो आहे. ठीक आहे ना. दोघं डायग्राम काढून दाखवलेलं. अबाउट दिस ॲक्सिस ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. बरं याची साईड लेंथ किती बरं, 2 मीटर. इथं मास M1 किती बरं, 1 kg. इथं किती बरं, 2 kg. याला M2 म्हणू आपण. इथं 3 kg आहे आणि इथं किती आहे, 4 kg. आलं का लक्षात. हे असे सर्व कॉर्नर्सला हे मासेस आहेत. हा M1 आहे, हा M2 आहे, हा M3 आहे आणि हा काय बरं, M4 आहे. आलं का लक्षात. बरं आता आपल्याला काय काढायचं आहे, इथून हे डिस्टन्स किती ते काढायचं आहे. पहिल्यांदा हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काढावं लागेल ना. येते का लक्षात. मग हे डिस्टन्स कसं काढणार सांगा बरं. हे बघा, हे याला म्हणूया R1, याला म्हणूया R2, याला म्हणूया R3,
याला म्हणूया R4. बरं, आता हे जे स्क्वेअरचे हे दोघं साईड जर आपण जॉईन केलेत, हा राईट अँगल ट्रायंगल होईल का रे? होईल ना. बरं, ही साईड आणि ही साईड काय बरं सारखीच आहे ना. म्हणजे R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. आता एक आपल्याला हे माहीत झालं आहे की R1 इक्वल्स टू R2 इक्वल्स टू R3 इक्वल्स टू R4 इज इक्वल्स टू काय बरं R आहे. समजलं का? कारण स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना. स्क्वेअर आहे म्हणजे हा कोणता राईट अँगल हाही राईट अँगल ट्रायंगल होणार आहे आणि या दोघं साईड इक्वल आहेत. समजतंय प्रत्येकाला? ओके. मग R स्क्वेअर प्लस R स्क्वेअर इज इक्वल्स टू 2चा स्क्वेअर. समजलं आहे का? बघा फ्रॉम फिगर R स्क्वेअर प्लस R स्क्वेअर इज इक्वल्स टू किती बरं 2चा स्क्वेअर आहे. म्हणजे R स्क्वेअर प्लस R स्क्वेअर 2R स्क्वेअर इज इक्वल्स टू किती बरं 4. म्हणजे R स्क्वेअर किती सांगा बरं? R स्क्वेअरची व्हॅल्यू 2 येणार आहे आणि आपण डायरेक्ट 2 कारण आपल्याला स्क्वेअरच टाकायची, स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही आहे ना. मग आता बघा काय फॉर्म्युला अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे बघा ही डायग्राम जरी बघितली तरी हा काय बरं इथं M1 आहे. समजतंय ना रे? हा M2 आहे, हा M3 आहे, हा M4 आहे. म्हणजे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस येईल का सॉल्व करता आता? ओके, मी फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया I इक्वल्स टू काय बरं M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस M4 R4 स्क्वेअर. समजलं? आता सर्वांचे R सारखेच आहेत. काय लिहिणार सांगा बरं? M1 R स्क्वेअर M2 R स्क्वेअर M3 R स्क्वेअर प्लस काय बरं M4 R स्क्वेअर. R स्क्वेअर काय घेणार सांगा बरं? कॉमन. R स्क्वेअर कॉमन घ्या इंटू ब्रॅकेट काय येणार बरं M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4. ओके. R स्क्वेअरची व्हॅल्यू 2, 2चा स्क्वेअर. R स्क्वेअरची व्हॅल्यू डायरेक्ट 2 आहे, स्क्वेअर करायची गरज नाही आहे. आणि इथं काय टाकणार 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 किती आलं रे 20 आलं का? नाही, हे 10 आलं. म्हणजे किती आन्सर आलं 20 kg मीटर स्क्वेअर. आलं का लक्षात? लिहून घ्या. बरोबर आहे का? याच्यात दिले का टेक्स्टबुकमध्ये?
बरं, समजलं प्रत्येकाला? बरं, आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड राहतो ते समजून घेऊया आता. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया आत्ता आपण फॉर्म्युला बघितलेला, आपण तो फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर ठेवू. MI/RI² है ना. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया मासवर डिपेंड आहे का? आहे, है ना. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया इट डिपेंड्स ऑन मास. आता सर्वांचं इकडं लक्ष असलं पाहिजे. सपोज आता हा पेन आहे, हा पेन जर कधी ह्या ॲक्सिस भोवती फिरला, ओके, आणि हाच पेन ह्या ॲक्सिस भोवती जर फिरला तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळा येणार आहे. इथे का लक्षात? ओके, म्हणजे इमॅजिन करा आपण असा इथं ही रोटेट होते आणि याच्या पाथमध्ये आपण आलो, आपल्याला अपोजिशन वेगळी मिळेल ना. जर असा रोटेट झाला तर वेगळी अपोजिशन मिळेल. म्हणजेच काय बरं, जर ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलली तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. आले का लक्षात? ओके, किंवा आता ॲक्सिस ऑफ रोटेशन इथं राहिला तर वेगळाच राहिला अजून. समजलं? बॉडी सेम, ॲक्सिस ऑफ रोटेशन जर बदलला तर मोमेंट ऑफ इनर्शिया पण बदलतो. म्हणजे दुसरा फॅक्टर, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. आलं लक्षात? ओके. सेकंड, इट डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. आलं लक्षात? पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मासचं डिस्ट्रीब्युशनवर पण डिपेंड आहे. मासचं डिस्ट्रीब्युशन, ओके, म्हणजे आता याच्या ॲक्सिस भोवती, आता बघा असं जर बघितलं आपण, ही बॉडी आहे अशी रोटेट होते या भोवती, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इथपर्यंत आहे. पण एखादी बॉडी असेल तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास लांबपर्यंत असेल. आलं का लक्षात? भले मास सेम आहे, मास सेम असेल, आलं का लक्षात, पण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जर कमी जास्त असेल, आता बघा हिचं मास, आता हे सॉलिड आहे, ही डिस्क आहे, ओके. सपोज हिचं मास जेवढं आहे तेवढं हिचं मास आहे, पण हिचं डिस्ट्रीब्युशन लांब अंतरापर्यंत आहे, हिचं डिस्ट्रीब्युशन कमी अंतरापर्यंत आहे. साहजिकच हिचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त राहणार आहे, है ना. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास किती लांबपर्यंत आहे किंवा किती क्लोज आहे त्याच्यावर पण मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड राहणार. ओके, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. थर्ड, it depends on distribution of mass around axis of rotation. And last, it depends on size and shape of the body. It depends on
साईज अँड शेप ऑफ द बॉडी. ओके, म्हणजे या सर्व फॅक्टर्सवर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असतो. आलं का लक्षात? लिहून घ्या. ओके, समजलं मग काय काय? म्हणजे बघा, ही ॲक्स ऑफ रोटेशनची पोझिशन बदलली, मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी असेल, जास्त अंतरापर्यंत असेल तरीसुद्धा बदलतं. ओके, त्यानंतर म्हणजे मास सेम जरी असेल पण साईज अँड शेप जर बदलला तरीसुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. आलं का लक्षात? ओके, तर अशा पद्धतीने दीज आर द थिंग्स ऑन विच मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड. अँड नो डाऊट मासवर तर डिपेंड असणारच आहे, कारण फॉर्म्युल्यामध्ये काय आलं बरं? मास आलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. त्याच्या आधी बघितला आपण कन्सेप्च्युअल, म्हणजे कन्सेप्ट बघितला की ॲक्च्युली इनर्शिया काय आहे आणि त्याच्यासारखाच मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे. आल्या का लक्षात? बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का आत्तापर्यंत? किंवा जरी आज रीड करून घ्या परत व्यवस्थित इनिशियल सर्व पार्ट, आणि काही असेल डाऊट तर मग मला तुम्ही उद्या विचारा. ओके, आणि मग आता याच्यानंतरचा आता कोणता पार्ट आपण उद्या घेणार आहेत की ही बॉडी जेव्हा रोटेट होते हिच्याकडे कायनेटिक एनर्जी किती असते, त्याला आपण म्हणतो रोटेशनल कायनेटिक एनर्जी. त्याचा आपण फॉर्म्युला उद्या डिराईव्ह करू. नंतर दुसरा, आपण एक ॲनॉलॉजी समजून घेत असताना टॉर्कचा फॉर्म्युला काय लिहिला? आय इंटू अल्फा. त्याचं आपण डेरिवेशन घेणार आहे. ओके, की तो फॉर्म्युला टॉर्क इज इक्वल्स टू आय अल्फा कशा पद्धतीने, तो 3 मार्काला विचारला जातो. ओके, आणि सर्वात फेवरेट क्वेश्चन बऱ्याच एक्झाम्पलमध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा आहे की डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, मग हे सर्व आपण जे काही डेरिवेशन्स आहेत ते मग आपण उद्या घेऊया. चालेल का? ओके, बरं, आत्तापर्यंत जो काही पार्ट घेतला त्यात कोणाला काही डाऊट वगैरे वाटला का?
कोणालाच नाही. ओके, तर मग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.